पाठ चौथा. GIP रेल्वे. लेखक प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे. सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार करा. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना इतकं नवल वाटलं आणि त्यातून इतक्या अफवा पसरल्या आणि मग त्यातूनच रेल्वे प्रवास कसा सुरू झाला याचं सुंदर वर्णन लेखकांनी या पाठात केलं आहे. मुंबई प्रांतामध्ये रेल्वे असावी असा ठराव मुंबईला पहिल्यांदा सर जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केला. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीन गाडी चालवणार ही कल्पना लोकांना भयंकर आश्चर्याची वाटली. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार संध्याकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणं, निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डबे अगदी छान सजवलेले होते. इंजिनावर इंग्रजांचं मोठं निशाण फडकत होतं. बरोबर 5 वाजता कूक असा शिट्टीचा करणा फुंकला आणि भग 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 प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दोन्ही बाजूला 1 लाखांपेक्षा जास्त लोक हा चमत्कार बघायला आश्चर्याने उभे होते. बैल नाही, रेडा नाही, घोडा नाही आणि तरी सुद्धा फक्त वाफेच्या जोरावर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 डब्यांची ही माळ झुकझुक झुकझुक करत चाललेली आहे हे बघणं म्हणजे केवढी मोठी कमाल वाटत होती लोकांना. मुहूर्तावर निघालेली पहिली गाडी ठाण्याला गेली आणि तिथून परत मुंबईला परत सुद्धा आली. पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना. शेवटी दुसऱ्या दिवसापासून लोकांना फुकट ठाणे ते मुंबई आणि पुन्हा मुंबई ते ठाणे नेण्यात येईल अशी दवंडी पिटण्यात आली. हे का केलं तर आगगाडीत बसणं धोक्याचं नाही, प्रवास लवकर होतो, सुखाचा होतो हे लोकांना पटावं म्हणून. पण लोकांच्या इतक्या अफवा इकडे तिकडे पसरल्या होत्या की वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती बांधताहेत, तिथे लोकांचा बळी देणार आहेत, त्यासाठी या गाडीतून माणसं नेण्यात येत आहेत अशा अफवा सगळीकडे खूप पसरल्या आणि त्यामुळे कोणी सुद्धा त्या गाडीत बसायला तयार होईनात. शेवटी इंग्रजांनी आणखीन शक्कल लढवली. प्रत्येक माणसाला 1 रुपया बक्षीस आणि मोफत प्रवास एवढी लालूच दाखवली. शेवटी तो 1 रुपया मिळणार का म्हणून ठाण्याहून लोक मुंबईला आणि मुंबईहून लोक ठाण्याला जायला लागले. पण असे लोक जायला लागले की त्यांच्या घरातली माणसं खूप आरडाओरडा आणि रडारड करायची. अखेर हळूहळू लोकांची भीती संपली आणि मग 1 रुपयाचं बक्षीस आलं 8 आण्यांवर, नंतर 4 आण्यांवर आणि मग नंतर बंद झालं. हळूहळू तर फुकट प्रवासही बंद झाला आणि सर्रास तिकीटं चालू झाली. त्याच्यापूर्वी लोकांना ठाण्याहून मुंबईला जायचं तर फक्त बैलगाडीतूनच जावं लागायचं आणि त्याला अख्खा 1 दिवस लागायचा. आणि आता काय फक्त 1 ते सव्वा तासामध्ये ठाण्याचा माणूस मुंबईला यायला लागला. मग काय लोकांची गर्दीच गर्दी सुरू झाली. त्याच वेळेला खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता इसवी सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला आणि खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2 स्टेशनं ठेवून तिथेही आगगाडी सुरू झाली. बोरघाटाचं काम चाललं असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास सुरू झाला. पण ती कशी झाली माहितीये का? पुण्याहून मुंबईला थेट नाही. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की सगळ्या लोकांना तिथून
पालखी आणि डोली खुर्च्या आणि बैलगाड्यातनं बसवून घाट उतरून खोपोली नावाच्या गावात आणायचं. मग सगळे खोपोलीला पोचले की तिथे पुन्हा झुकझुक गाडीत बसायचं आणि मग मुंबईला, कारण घाटातून आगगाडी जाण्याची तेव्हा सोय नव्हती. असे घाट उतरणीचे 4 तास आणि पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास 18 तासामध्ये व्हायचा. आणि तेव्हा लोकांना त्याचं इतकं कौतुक आणि इतकं नवल होतं की आज हे तुम्ही वाचताय आणि ऐकताय तर तुम्हाला किती हसू येईल. कारण आज तुम्ही मुंबई ते पुणे हा प्रवास 2-3 तासात करू शकता. आहे की नाही गंमत?